जर तुला काही करायला सांगितलं तर तू करशील? हो करेन करेन ना मी. मग ठरलं तर आपण उद्याच तुझी शिकवणी सुरू करू. काय सांगू? जे मनात आहे तुला सांगायचंय ते. माझ्या मनात काही नाहीये. मी प्रसादचं गणित इतकं पक्क करीन की एक दिवस तोच मला शिकवेल. मला भाऊजींनी सगळं सांगितलंय. तू माझ्या आणि वृंदाच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न केलायस. प्रसाद चल. आता सुदेश दादा सारखा मीही शहाणा झालोय. मी हे घर सोडून चाललोय आणि तुझा चेहराही परत कधी बघणार नाही. वृंदा चल. काय ग? काय झालं? स्वप्न पडलं का? देवाला सांग की मला खूप खूप शिकव. देवा, वृंदा खूप निरागस आहे. तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. देवा, मला काहीही दिलं नाहीस तरी चालेल, पण माझ्या प्रसादला जे जे देता येईल ते ते सगळं दे. तू काय करतेस इथं? चालतो असं काय करताय? एका चोराच्या बायकोशी संबंध सुद्धा ठेवायचा. तू चालतो इथं. का वागते बाबा? बाबा नाटक करते. मम्मी, आजोबा का रागवले तुझ्यावर? बाळा, आपलं नशीबच फुटकय रे. प्रसाद मामाचं लग्न झाल्यापासून ना आपलं नशीबच बदललंय. त्या वृंदाचा ना पायगुणच चांगला नाहीये. बघू पुस्तक. पाडेपाटेत का? आजचा पहिला दिवस. नीट लिहून काढ. मी येते हा बाबा. घे अभ्यास कर. आई, कशी आहेस आणि कुठे चाललीस? घरातली भाजी संपली आहे ना, ह्यांचा डबा करायचा आहे म्हणून भाजी आणायला चालली. म्हणजे बाबा अजून झोपले? नाही, उठलेत ना, पेपर वाचतायत ते. चल मी पण येते भाजी घ्यायला. आज सकाळी सुवर्ण अलंकारला सांगत होती की. आई बोल ना, काय झालं? काय सांगत होती? नाही, तुझं आणि प्रसादचं लग्न झाल्यापासून त्यांच्या दुर्दैवाला सुरुवात झाली असं म्हणाली ती. अगं, तू तिला पांढऱ्या पायाची वाटतेस ग. आई, तुला माहितीये ना सध्या काय परिस्थिती आहे तिची, आणि त्या ओघात ती बोलून गेली असेल ग. तसं काही नसेल. अरे देवा, नवऱ्याला घेऊन आईकडे जायचं म्हणते की काही? म्हणजे खरंच माझ्या प्रसादला माझ्यापासून दूर करणार. जळता निखारा आहे तो. पदरात घेशील, सगळ्याची राख रांगोळी करून जाईल. म्हणजे विषारी साप आणि हा, याच्यापैकी विषारी सापावर विश्वास ठेव बाबा, या माणसावरती नाही. काय शरद भाऊ, हा तुमच्याकडे सकाळी सकाळी चहा नाही मिळत? नाही, असा कसा मिळतंय ना. चला सुदे, पाहुण्याक चहा दे ग. माझ्या सासरे बुवांना वाटतंय की चोरीचा प्रयत्न मी केला, पण तुम्ही त्यांच्या घरात आला होता चोरी करायला, हे कुणालाच माहित नाही असं समजू नका. प्रसाद गणित शिकायचं म्हणतोय. आपली वृंदा शिकवणार आहे त्याला. वृंदा शिकवणार आहे म्हणजे प्रसाद नक्की गणित शिकेल. तुमच्यासारखा निर्लज्ज माणूस मी आजपर्यंत बघितलाच नाही. दागिने चोरायचा प्रयत्न तुम्ही केला, पण प्रसादच्या बाबांनी आळ माझ्या बाबांवर घेतला. तरीही मी गप्प राहिले भाऊजी. मला सगळं माहित होतं तरी मी तुमचं भांड फोडलं नाही. का? तर मला तुमच्याबद्दल किंवा तुमच्या परिस्थितीबद्दल सहानुभूती वाटते म्हणून नाही, पण मला सुवर्णाताई आणि अलंकारची काळजी वाटते म्हणून. भाऊजी, मी आपल्या नात्याचा आदर करते म्हणून तुमच्या डोक्यावरचं छप्पर जाऊ दिलं नाही. तर ह्या सगळ्याची तुम्ही अशी परतफेड करताय. भाऊजी, पुन्हा जर माझ्या बाबांशी असं उर्मटपणाने बोलण्याचा प्रयत्न केला तर वृंदा